तर आपण शेवटचा एक प्रॉब्लेम घेतोय. इफ 20 cubic centimeter of 0.05 molar barium nitrate are mixed with 20 cubic centimeter of NaF, will BaF2 precipitate KSP of BaF2 is equal to 1.7 into 10 raised to minus 6 at 298 Kelvin. तर या प्रकारचा एक प्रॉब्लेम आपण घेतोय. तर ह्या सोल्युशन मध्ये आपण काय काय करणार आहे बघा. सोल्युशन यात काय सांगितलं, 20 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे मिलीलीटर काय केलंय, एवढं मोलार बेरियम नायट्रेट मिक्स केलंय. कशामध्ये, 20 ml किंवा 20 क्युबिक सेंटीमीटर NaF मध्ये. विल BaF2 प्रेसिपिटेट, तर त्याच्यातून BaF2 प्रेसिपिटेट होईल का. आणि गिवन काय आहे बघा, solubility product of BaF2 that is this much is given at this temperature. तर सोल्युशन मध्ये फायनल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हे 20 आणि 23 म्हणजे काय असणार, 20 प्लस 20 that is equal to 40 क्युबिक सेंटीमीटर. हा फायनल व्हॉल्यूम असेल. त्याच्यानंतर बेरियम नायट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन दिले बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेरियम नायट्रेट that is equal to, कॉन्सन्ट्रेशन किती दिले, 0.05 into 20 हे 20 मोल क्युबिक सेंटीमीटर या मोलारचं दिलंय आणि टोटल व्हॉल्यूम 40 आहे. म्हणजे हे किती झालं, टोटल 0.025 मोलार. हे सर्व सोडवून घेतलं तर एवढं येते लक्षात घ्या. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.020 दिलंय बघा इथं. हा 0.020 into 20 divided by 40. हा इथं NaF चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 20 क्युबिक सेंटीमीटर ऑफ इथं चुकलंय, 20 ऑफ 0.02 मोलार NaF असं आहे. म्हणून इथे 0. NaF चं कॉन्सन्ट्रेशन 0.020 गुणिले त्याचं व्हॉल्यूम 20, टोटल व्हॉल्यूम 40 म्हणजे हे येतं 0.010 मोलार. आता त्याच्या पुढची स्टेप, आता हे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जे आले ते मी काय करतो, बेरियम नायट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन इकडे लिहितो मी. बेरियम नायट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ BaNO3 टॉइस ते किती आलं, 0.025 मोलार. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF ते किती आलं, 0.010 मोलार. त्याच्यानंतर पुढचा, आता जेवढं बेरियम नायट्रेट, आता बेरियम नायट्रेट डिसोसिएट्स ऍज Ba++. बेरियम नायट्रेटचं डिसोसिएशन कसं होतं, BaNO3 twice it dissociates as Ba++ plus NO3 minus 2NO3 minus. म्हणजे बेरियमचं कॉन्सन्ट्रेशन कसं येणार बघा, याचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल तेच याचं, तेच त्याच्या दुप्पट याचं असेल.
बेरियम नायट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन 0.025 मोलार, मग बेरियमचं पण तेवढंच असणार आहे. तसंच NaF चं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे? फ्लोराइड NaF हा डिसोसिएट होतो Na प्लस F मायनस. NaF चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.01 हे मोलार. मग NaF चं कॉन्सन्ट्रेशन पण तेवढंच असेल आणि फ्लोराइडचं पण तेवढंच असेल, 0.012 मोलार. त्याच्यानंतर पुढं म्हणजे फ्लोराइडचं कॉन्सन्ट्रेशन दस म्हणायचं. दस concentration of Ba++ that is equal to 0.025 molar and concentration of fluoride ion that is equal to 0.010 molar. बेरियमचं आणि फ्लोराइडचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मिळालं. Hence ionic product of BaF2 is, आता ionic product of BaF2 that is equal to concentration of Ba+2 into concentration of F minus. Ba चं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माहिती आहे 0.025 into फ्लोराइड 0.010. आता इथं फ्लोराइडचं BaF2 आहे हे स्क्वेअर पाहिजे, म्हणजे इथं स्क्वेअर करायला पाहिजे. BaF2 दोन फ्लोरीन आहे, त्याच्या पुढची स्टेप काय येणार म्हणजे हे 2.5 into 10⁻⁻6 येते. हे सर्व जर सोडवलं, याचा स्क्वेअर करायचा, हे सर्व सोडवून हे 2.5 into याला आयोनिक प्रॉडक्ट म्हणायचं. Ip is equal to this much. त्याच्यानंतरची पुढची स्टेप KSP of BaF2 that is equal to 1.7 into 10⁻⁻6. हे गिवन आहे, कंसात हे गिवन लिहितो. Thus KSP is less than Ip. ही KSP ची व्हॅल्यू आहे. आता यातलं 10⁻⁻6 हे 10⁻⁻6 मायनस पॉवर काय सेमच आहे. यातला आकडा मोठा कुठला आहे बघायचा. यातला आकडा हा मोठा आहे आणि हा लहान आहे, म्हणजे ह्या सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आहे. म्हणजे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ची व्हॅल्यू कमी आहे, लेस. कशापेक्षा? आयोनिक प्रॉडक्ट पेक्षा. KSP is less than Ip. आयोनिक प्रॉडक्ट याच्या खाली लिहायचं बघ. आयोनिक प्रॉडक्ट is in the solution is greater than KSP. Hence BaF2 will precipitate from solution. BaF2 त्यामुळे प्रेसिपिटेट होऊन जाईल. तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम मी नोट्स मध्ये जे सोडवून दिला त्या पद्धतीने तो वाचून बघा आणि नोट्स मध्ये आहे त्यामुळे काय आता हे करत बसू नका.
त्याच्यानंतर या टॉपिक मधला शेवटचा भाग आहे कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट त्याची डेफिनेशन काय बघा. कॉमन आयन इफेक्ट, कॉमन म्हणजे कॉमन. कॉमन आयन इफेक्ट दिसत नाही हा मोबाईल का घ्या की मग हे व्यवस्थित करा. कॉमन आयन इफेक्ट. कॉमन याचा अर्थ कॉमन, सर्वांना सारखं. तर डेफिनेशन, the phenomenon in which the degree of dissociation of a weak electrolyte, including any weak acid, weak base or weak electrolyte, it is suppressed by addition of another ion which is common. That effect is known as common ion effect. काय करायचं, वीक इलेक्ट्रोलाइट किंवा वीक ऍसिड्स म्हणा किंवा वीक बेसेस म्हणा, हे डिसोसिएट कसे होतात, वीकली होतात. वीक असेल ते वीकली डिसोसिएट होतं, फार अल्प प्रमाणामध्ये डिसोसिएट होतं. कुठलाही वीक ऍसिड घ्या, कुठलाही वीक बेस घ्या, कुठलाही वीक इलेक्ट्रोलाइट घ्या, तो डिसोसिएट कसा होतो, वीक. वीक म्हणजे कमकुवत. हे जे डिसोसिएशन अल्प प्रमाणात होते ते आपल्याला काय करायचंय, स्टॉप करायचंय, थांबवायचंय. Degree of dissociation of a weak electrolyte, it is a suppress करणं म्हणजे कमी करणं, by addition of another electrolyte containing common ion. That effect is known as common ion effect. त्यालाच common ion effect म्हणायचं. तर आता हे बफर मध्ये बरसरास बघितलं जातं. ऍसिटिक ऍसिड, इट इज ए वीक ऍसिड. हा पाण्यामध्ये टाकला, हा काय होईल, डिसोसिएट होतो अल्प प्रमाणामध्ये. काय, ऍसिडेट आयन आणि हायड्रोजन आयन. हा ऍसिटिक ऍसिड कसा आहे, वीक ऍसिड आहे. हा डिसोसिएट किती होतो, फार कमी प्रमाणात होतो, ऍसिडेट आयन आणि हायड्रोजन आयन. मग याच्यामध्ये काय करायचं, एक इलेक्ट्रोलाइट ऍड करायचा, CH3COONA. आता हा इलेक्ट्रोलाइट ऍड करताना काळजी काय घ्यायची, तर या इलेक्ट्रोलाइट मध्ये या दोन्ही मधला एक आयन याच्यामध्ये असलाच पाहिजे. या इलेक्ट्रोलाइट मध्ये काय पाहिजे, ह्या दोन आयन पैकी एक आयन असावा, असा इलेक्ट्रोलाइट याच्यामध्ये ऍड करायचा. आता हा सोडियम ऍसिडेट आहे. हा तयार कसा झाला, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. यातला एक कॅरेक्टर स्ट्रॉंग असल्यामुळे हा इलेक्ट्रोलाइट फुल्ली डिसोसिएट होतो आणि ऍसिडेट आयन आणि सोडियम आयन तयार करतो. हे डिसोसिएट कसं होतंय, भरपूर प्रमाणामध्ये होतंय. हे अल्प होतंय. हे भरपूर डिसोसिएट झाल्यामुळे भरपूर ऍसिडेट आयन मिळतात. म्हणजे ऍसिडेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर वाढतं प्रॉडक्टच्या साईडला. म्हणजे सर्वच्या सर्व H+ आयन्स हे ऍसिडेट आयन काय करतात, कंबाईन करून घेतात आणि परत जेवढे अवेलेबल होतील तेवढे हायड्रोजन आयन हा ऍसिडेट आयन
ओढून घेतात आणि ऍसिटिक ऍसिडचा अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल परत तयार करतात. म्हणजेच ऍसिटिक ऍसिडचं जे डिसोसिएशन होतंय अल्प प्रमाणामध्ये ते स्टॉप केलं जातं कुणाकडून? या सोडियम ऍसिटेट कडून. ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड, इट डिसोसिएट्स very weak or in a small proportion. Dissociation of this weak acid, it is suppressed or it is minimized by adding an electrolyte which possess an ion which is common in the weak acid, and due to increased concentration of acetate ion in the solution, all the hydrogen ions combine with acetate ion and they again produces undissociated molecule of acetic acid. Means degree of dissociation of a weak acid, acetic acid, it is suppressed or minimized by addition of another electrolyte, that is sodium acetate, which contains a common ion, acetate ion. Due to this common ion, acetate ion, this hydrogen ion combines with the acetate ion. Due to increased concentration of acetate ion, all the hydrogen ions get captured with acetate ion and undissociated molecule of acetic acid again forms. Means dissociation of acetic acid is fully stopped. Means this effect is known as common ion effect. आपल्याला काय करायचंय? या ऍसिटिक ऍसिडचं जे अल्प प्रमाणामध्ये डिसोसिएशन होतंय ते डिसोसिएशन आपल्याला पूर्णपणे बंद करायचंय. मग त्याच्यासाठी काय करायचं? ह्या ऍसिटिक ऍसिड ऍसिटेट आयन आणि हायड्रोजन आयन मध्ये तयार डिसोसिएट होतो. त्याच्यामध्ये असा आयन असा सॉल्ट ऍड करायचा की ज्याच्यामध्ये या दोन्ही पैकी एक आयन असला पाहिजे, ऍसिडेट आयन आणि हायड्रोजन आयन. तर इथं काय झालं बघा, ऍसिडेट आणि सोडियम ऍसिटेट. सोडियम ऍसिटेटचं टेंडन्सी भरपूर डिसोसिएट होण्याची आहे. हे डिसोसिएट होऊन हे ऍसिडेट आयन आणि सोडियम आयन मिळतं. आता याच्यामध्ये ऍसिडेट आयन भरपूर प्रमाणात, याच्यातला आयन या दोन्ही पैकी एक आयन म्हणजे हा आयन याच्यामध्ये अवेलेबल आहे. हा आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे हे H+ आयन सगळे कॅप्चर केले जातात आणि ऍसिटिक ऍसिडचा मॉलिक्यूल स्टॉप तयार केला जातो आणि डिसोसिएशन स्टॉप केलं जातं आणि म्हणूनच याला कॉमन आयन इफेक्ट असं म्हटलंय. The degree of dissociation of a weak electrolyte or any weak base, weak acid, it is suppressed by addition of another electrolyte which contains a common ion. Due to this common ion, dissociation of weak acid, weak base or weak electrolyte, it is minimized, reduced or stopped due to the common ion. Hence it is named as a common ion effect. त्याच्यानंतर या टॉपिक मधलं माझ्या मते यातलं काही संपलेलं आहे. अजून एखादं उदाहरण घेऊ. NH4OH कॉमन आयन इफेक्टचं आणखी एक उदाहरण. NH4OH इट इज ए वीक बेस. हा पाण्यामध्ये टाकला, वीक बेस असल्यामुळे डिसोसिएट कसा होणार? अमोनियम आयन आणि हायड्रोक्सिल आयन. त्याच्यामध्ये वीक असलं की डिसोसिएशन जास्त लिहायचं. त्याच्यामध्ये काय केला? NH4Cl सॉल्ट ऍड केला. हा डिसोसिएट फुल्ली होणार आणि NH4+ आणि Cl- आयन. इथं NH4 काय झाले? कॉमन आयन झाले. ड्यू टू इन्क्रीज्ड कॉमन आयन ऑफ अमोनियम, all the hydroxyl ion combines with the ammonium ion and again undissociated molecule of ammonium hydroxide produces. Means dissociation of NH4OH it is suppressed or reduced by addition of strong electrolyte containing that is common ion. This effect is known as common ion effect. तर इथं हा टॉपिक संपलाय आपला. आज दुपारच्या 10 तासाला मी नवीन टॉपिक चालू करतोय.
आता